हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दॅट इज सोनल्स मेकओव्हर। तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मी ह्या चॅनलवरती व्लॉग्स पण अपलोड करत असते आणि मेकअप ट्युटोरियल वगैरे पण अपलोड करत असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्लॉग बघणार आहोत। तर मित्रांनो, खूप दिवसानंतर मी यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यामुळे सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट कराल। त्यामुळे तुम्हाला ह्या व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला खूप प्रेम द्यायचं आहे। व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट देखील करायचं आहे। आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब सुद्धा करा। वेळ वाया न घालवता मी व्हिडिओबद्दल थोडक्यात सांगते। तर मी चालले आहे कानबाईच्या उत्सवाला। कानबाई ही खानदेशातील प्रमुख कुलदैवत मानली जाते। कानबाई ही नवसाला पावणारी देवता असल्याने नवस्फूर्ती करण्यासाठी भाविक कानबाईची प्रतिष्ठापना करतात। कानबाईची स्थापना श्रावण महिन्याच्या नागपंचमी झाल्यानंतर जो रविवार येतो त्या दिवशी होते। स्थापना झाल्यानंतर रात्री गावातील मंडळी किंवा नातेवाईक एकत्र येऊन रात्रभर गाणी म्हणत, फुगड्या खेळत, थट्टा मस्करी करत, नाचत गाचत जागरण करतात व दुसऱ्या दिवशी विसर्जन करतात। संपूर्ण खानदेशमध्ये कानबाई व रानबाई ह्या दोन्ही मातेचं एकाच दिवशी स्थापना केली जाते व दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्यात येतं। तर बऱ्याच ठिकाणी नुसतं कानबाईच बसवतात। आमच्या आजीच्या घरी देखील फक्त कानबाई माताच बसवली जाते आणि कानबाई मातेसोबत कन्हेर राजाचं पण स्थापना केली जाते। आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल, कानबाई माता व रानबाई माता कोण? तर खानदेशला आधी कान्हादेश म्हणून ओळखलं जात होतं। सुमारे 5000 वर्षापूर्वीपासूनच कानबाई व रानबाई या देवीचे पूजन खानदेशातील अहिर लोक करायचे। हे अहिर लोक कृष्णवंशी होते। राधा आणि चंद्रावली म्हणजेच रुक्मिणी या अहिर कुळातच जन्मलेल्या असल्यामुळे ते त्यांची पूजा करत आणि त्यांनाच कानबाई व रानबाई या नावाने संबोधले। म्हणूनच कानबाई व रानबाई हे खानदेशातील प्रमुख कुलदैवत आहे आणि ह्या देव्या नवसाला पावणाऱ्या आहेत। तर मित्रांनो, आता आपण बघत आहोत आमच्या घरातील कानबाई, त्यांची सजावट चालू आहे। जसं माझे वहिन्या, मावस वहिन्या आणि माझी मावशी, माझी आजी, माझे भावाची मुलं, लहान लहान मुलं, हे सगळे आम्ही एकत्र जमा होऊन छानपैकी कानबाईची सजावट करत आहोत आणि छान पैकी गोंधळ इथं सगळा सुरू आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघा की तुम्हाला छान वाटेल बघायला, कारण की आम्ही सगळे एकत्र येऊन गप्पा मस्ती, नाच गाणं सगळं एन्जॉय करत असतो। तर त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप एंटरटेनमेंटवाला असणार आहे, तर नक्कीच बघा। सज रही है। तर कानबाईची सजावट अजून पूर्णपणे झालेली नाहीये। इथे मी आणि माझी वहिनी मिळून आम्ही कानबाईसाठी हार, फुलांचा हार बनवत आहोत आणि चौरंगाला जे हार लागतात आम्ही असं डेकोरेशन छान करतो, त्यामुळे खूप सारे फुलं आम्ही इथे मुंबईवरून घेऊन येतो आणि
छानपैकी एन्जॉय करत करत असं देवीचे हार वगैरे मस्तपैकी बनवत असतो. तर खूप मजा येते, खूप फनी होतं. जुन्या गोष्टी नवीन गोष्टी डिस्कस होतात, आठवतात. तर अशी आमची ही मजा असते कानबाईच्या सणासाठी. तर मित्रांनो, हे आहे आमच्या कानबाई मातेचं आणि कन्हेरराजाचं फायनल लुक. इथं पूर्णपणे सजावट झालेली आहे. कन्हेरराजा आणि कानबाई माता वेगवेगळ्या चौरंगावरती विराजमान झालेले आहेत आणि छानपैकी फुलांनी, केळीच्या खांबांनी, कन्हेरच्या पानांनी आणि वेगवेगळ्या फुलांनी इथे असं छानपैकी डेकोरेशन केलेलं आहे. हे आहे आमचं कानबाईचं परमनंटली स्थापना गृह किंवा ही जागा आम्ही कानबाई मातेसाठीच ठेवलेली असते. ही कायम कानबाई इथे आमची बसलेली असते. सो फायनली आमच्या कानबाई मातेचा उत्सव स्टार्ट झालेला आहे. खूप सगळे आतुरतेने वाट बघत आहे रोज पूजेची.
रोट पूजन म्हणजे कानबाई मातेसाठी जे जेवण बनवलेलं आहे किंवा जो प्रसाद आहे कानबाई मातेसाठी जे नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे त्याची पूजा केली जाते आणि मग ते नैवेद्य कानबाई मातेला दाखवलं जातं. रोट म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल, रोट म्हणजे काय? तर रोट म्हणजे पुरणाचे खूप मोठे मोठे पोळ्या केल्या जातात, म्हणजे खापरावरच्या पुरणपोळ्या ज्याला आमच्या खानदेशात म्हणतात असं. तर खापरावरच्या पुरणाचे जे पोळ्या असतात त्या आणि गव्हाची खीर आणि भोपळ्याची भाजी किंवा हे नैवेद्य दाखवलं जातं. मेन म्हणजे कानबाई मातेला पुरणाची पोळी आणि गव्हाची खीर हे मेन नैवेद्य आहे.
लागलं काय?
ठाण्यावर तू घुमायला आली म्हणून कोणत्या रीतीनं आली नाही आम्ही मला मार्ग दाखव बाईन आला आम्ही चुडेल नाही आम्ही नाही भूत नाही आजी 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 आम्ही सगळेच देवस्थान लय हाल बेकार करलाय त्या पोरचातून आम्ही होते म्हणून गाळ वाटले